मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, लगेच त्यांच्या पोटात दुखलं. बोले हे योजना काही चालणार नाही, होणार नाही, ही चुनावी जुमला आहे, ही बोगस योजना आहे. पण जसे माझ्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते गेले, 3000 रुपये गेले, त्यांना विश्वासच नव्हता. म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे पहिले तर सांगत होते येणारच नाही म्हणून. पण हे सरकार मी तुम्हाला सांगतो, हे देणारं आहे, हे घेणारं नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आम्ही तेवढंच केलं नाही, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते टाकले. 5 हप्ते, कारण आचारसंहितेमध्ये हे महाविकास आघाडीची काळी मांजरं आडवी येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला. आता तुम्हाला सांगतो, नियत आमची साफ आहे. आम्ही स्वच्छ मनाने तुमची योजना चालू केली आहे. ते कोणी माईकाला आला तरी बंद करू शकत नाही, हा आमचा शब्द आहे. आणि तुम्हाला सांगतो, 20 तारखेला जसं मतदान होईल, मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचेल, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांची योजना पण केली. त्यामध्ये 12वी डिप्लोमा डिग्री 6000, 8000, 10000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यांना ट्रेनिंग मिळेल, नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळेल. हे कधी कोणी विचार केला होता? शेतकऱ्यांना 12000 रुपये दिले, 1 रुपयात पीक विमा योजना दिली. आता 6.5 HP पंपाने शेती करणारे त्यांचं वीज बिल माफ केलं. आज सरकारने जो वचननामा केला, मगाशी आपण बघितला, या वचननाम्यामध्ये हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. गुलाबरावच्या भाषेत लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं 1500 ठेवणार नाही, 1500चे 2100 रुपये आपण करतोय. शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करतोय. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतून जे 12000 रुपये देत होतो ते आता 15000 रुपये देणार. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, कोणी आपल्या राज्यात भुका राहता कामा नये. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. वृद्धांना, ज्येष्ठांना पेन्शन 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय जसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये घेतला होता, तो आपण घेतला. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, युवकांच्या हाताला काम देण्यासाठी. आणि 10 लाख बेरोजगारांना 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा तुमचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार त्याच्याबद्दल त्यांनी थेट माहिती दिलेली आहे. त्याचसोबत लाडकी बहीण योजनेचे तुमचे 1500 ऐवजी आता 600 रुपयांनी लाभामध्ये वाढ केलेली आहे, त्याची देखील त्यांनी खुशखबर आपल्याला दिलेली आहे. ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय माहिती सांगितलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल. तर बघा, महिलांना खरंच 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार का? स्वतः CM शिंदे काय म्हणाले त्याची माहिती सर्वात अगोदर पाहूयात. बघा, आता तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की तुमचे 2100 रुपये तुम्हाला भेटतील. त्याचसोबत तुमचा पुढचा हप्ता जो आहे
जो की 6वा हप्ता आहे तो कधी भेटणार, कारण की त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत तुम्हाला 5 हप्ते दिलेले आहेत, तर पुढचा 6वा हप्ता कधी भेटेल त्याचीही माहिती दिलेली आहे. तर बघा, सर्वात अगोदर त्यांनी कोल्हापूरमध्ये त्यांची जी प्रचार सभा होती त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढं कधीही बंद होणार नाही, ती अशीच चालू राहील. कोणीही आलं तरी बंद करू शकत नाही, कितीही न्यायालयामध्ये गेले तरीही ही योजना बंद करू शकत नाहीत याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुढं सांगितलं की आत्तापर्यंत महिलांना आम्ही एकूण 5 हप्ते दिले, 1500 रुपयांनी त्याचे 7,500 रुपये होतात. आत्तापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये, कोणाला 4,500 रुपये, तर कोणाला 1500 रुपये जमा झालेले असतील. तुमचे पैसे आत्तापर्यंत किती आलेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता महत्त्वाचं अपडेट दिलेलं ते म्हणजे त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत आम्ही 1500 रुपयांनी पैसे देतो आहे, परंतु निवडणुकीनंतर पुन्हा आपलं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करून ती दरमहा 2100 रुपये एवढी देण्यात येतील, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. 21 रुपये म्हणजेच तुम्हाला आता जवळपास 600 रुपयांनी हा हप्ता वाढवून दिला जात आहे. तर तुम्हाला पुढचा हप्ता जो भेटेल तो आता, ज्याच्यामध्ये बघा पुढचा हप्ता कधी भेटेल तेही तुम्हाला 5वा हप्ता नंतर 6वा हप्ता जो आहे तो कधी भेटेल तेही पुढे तुम्हाला सांगणार आहे. बघा, त्याचीच माहिती आली. 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात या दिवशी जमा होणार. कधी जमा होतील त्याची माहिती बघूयात. 1500 रुपयांनी आत्तापर्यंत तुम्हाला पैसे दिले गेलेत. आत्तापर्यंत 2,34,00,000 पात्र महिलांना 5 हप्ते देण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत. तर अशातच आता महिलांसाठी ही आनंदाची बातमी ठरलेली आहे, जी की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली. 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तर मग नेमका हा हप्ता कधी भेटेल, म्हणजे तुमचं बघा, आता तुम्हाला 1500 भेटतील की 2100 रुपये भेटतील. तर जर हे सरकार आलं, जुनंच सरकार आलं, तर तुम्हाला 2100 रुपये भेटतील. तर बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आत्ता 20 तारखेला निवडणुकीचं मतदान आहे. मतदान झालं की 23 तारखेला निकाल लागेल. 23 तारखेला जसा निकाल लागेल तसं तुम्हाला याच महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबरमध्येच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. म्हणजेच नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो तुमचा पुढचा 6वा हप्ता आहे तो, तर 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता जमा होऊ शकतो. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी होती. 6वा हप्ता तुमचा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये हा तुम्हाला जमा केला जाणार आहे. कारण की बघा, 23 तारखेपर्यंत संपूर्ण राज्याची विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते. 23 तारखेला निकाल लागतात. त्यानंतर पुढच्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होऊन जाईल. एकतर तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येतील 6व्या हप्त्याचे, किंवा तुम्हाला ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात. तर 2100 रुपये तुम्हाला सांगितलेलं आहे कधी जमा होतील, तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता तुम्हाला जमा होऊ शकतो. परंतु आता बऱ्याच लाडक्या बहिणी असं म्हणत आहेत की आतापर्यंत आम्हाला एकही रुपया जमा झालेला नाही, एकही रुपया जमा झालेला नाही. अशा लाडक्या बहिणींना देखील काळजी करायची गरज नाही. तुमचा काही तांत्रिक प्रॉब्लेम वगैरे होता त्याच्यामुळे पैसे आलेले नसतील, परंतु त्याच्यावरती आचारसंहितेनंतर प्रक्रिया पूर्ण करून तुमचे पैसे डिसेंबरमध्ये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती या ठिकाणी न्यूजमध्ये आलेली आहे. त्यानुसार तुम्हाला डिसेंबरमध्ये पैसे जमा होतील आणि 6वा हप्ता जो आहे तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो आहे तो जमा केला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अशी अपडेट होती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. डिसेंबरचे पैसे मिळणार की नाही, तर डिसेंबरचे पैसे मिळणार आणि ते देखील आता तुम्हाला वाढवून मिळणार आहेत. म्हणजेच 600 रुपयांनी वाढ होऊन डिसेंबरचे पैसे तुम्हाला भेटतील. डिसेंबरच्या पैशाबद्दल स्वतः CM शिंदे यांनी स्पष्टपणे या ठिकाणी तशा पद्धतीची माहिती त्यांची जी या ठिकाणी प्रचारसभा होती कोल्हापूरमध्ये त्यामध्ये दिली. त्याच्यामध्ये तुम्हाला 600 रुपयांनी वाढ करून जवळपास 2100 रुपयाचा हप्ता जो आहे तो डिसेंबरचा 6वा हप्ता तुम्हाला जमा केला जाणार आहे. तर ही एक तुमच्यासाठी गुड न्यूज या ठिकाणी असेल, ती म्हणजे जसं नवीन सरकार येईल तसं लगेच तुम्हाला 6वा हप्ता जमा केला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की जर नवीन सरकार आलं, म्हणजे जुन्या सरकारपेक्षा वेगळं सरकार आलं, तर आमची लाडकी बहीण योजना बंद होईल का?
तर बघा, कुठलंही सरकार येऊ द्या, सध्या तुमची लाडकी बहीण योजना चालूच राहील. कशी काय चालू राहील? बघा, आता नवीन योजनेची घोषणा झाली, जी की महिन्याला 3,000 रुपयाची आहे. त्या योजनेचा लाभ आहे महालक्ष्मी योजना, जी की दुसऱ्या सरकारने या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या महाविकास आघाडीने याची घोषणा केली आहे. आणि जी महायुती सरकार आहे त्यांनी लाडकी बहीण ऑलरेडी त्याची चालूच आहे. परंतु दोन्हीपैकी कुठलंही एक सरकार आलं तर एकतर महालक्ष्मी योजना चालू करतील किंवा पहिली जी आहे तीच लाडकी बहीण योजना चालू राहील. म्हणजे कुठलंही सरकार येऊ द्या, तुम्हाला लाडकी बहीण योजना जी आहे बंद होणार नाही. राज्यात कुठलंही सरकार आलं तरी दोन्हीपैकी एक योजना तुम्हाला या ठिकाणी चालू राहिलेली दिसेल. तर हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना तर बंदच राहणार नाही. महिलांसाठी कुठलंही सरकार आलं तरी त्याचं टेन्शन तुम्हाला असणार नाही की लाडकी बहीण योजना सरकार कुठलं आलं, लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे बंद होईल का वगैरे. तर त्याचं कुठलंही टेन्शन असणार नाही. कुठलंही सरकार येऊ द्या राज्यामध्ये, दोन्हीपैकी कुठलीही एक योजना तुमच्यासाठी चालू असेल. तर ही एक खुशखबर असणार आहे. त्याचसोबत अजून जे पण नवीन अपडेट येईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ देखील लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.